सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी नम्र निवेदन, 5 मिनिटात आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे. कृपया आपण आसनस्थ व्हावं ही नम्र विनंती. स्वागतम सुस्वागतम. मैफिलीला काही क्षणातच सुरुवात होणार आहे. उपस्थित रसिक श्रोत्यांना, मान्यवरांना अभिवादन करून मी सौ स्नेहल उपाध्ये आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. पुनश्च एकदा स्वागतम सुस्वागतम. श्रुती संगीत निकेतन प्रस्तुत स्वरस्मृती या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्व नगरकर रसिक या सभामंडपामध्ये उपस्थित झालेलो आहोत. या शुभ सायंकाळी आपणा सर्वांना मनापासून नमस्कार. व्यासपीठावरती आपल्या समवेत आजचे प्रमुख अतिथी माननीय पंडित विजय कोपरकर सर उपस्थित आहेत. मी मंचावरती निमंत्रित करते श्रुती संगीत निकेतनच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर धनश्री खरवंडीकर ताई यांना, त्याचप्रमाणे श्रीयुत मकरंद खरवंडीकर सर यांना. आज आपण ज्यांच्यासाठी म्हणून ही आदरांजली अर्पण करत आहोत ते कैलासवासी पंडित विजय देशपांडे यांच्या श्रीमती देशपांडे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी निमंत्रित करते. कृपया मकरंद सरांनीही यावं मंचावरती. त्याचप्रमाणे शेखर दरवडे सर यांनीही मंचावरती यावं. या ठिकाणी कुमुदिनीताई बोपर्डीकर मॅडमही उपस्थित आहेत. कृपया त्यांनीही मंचावरती यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या अहमदनगरचे, अहिल्यानगरचे उदयोन्मुख गायक कलाकार अनिरुद्ध धर्माधिकारी यांनाही मी या ठिकाणी निमंत्रित करते. वाला कीपैड फोन धमाकेदार साउंड के साथ कारवा मोबाइल. सर्व मान्यवरांचं आणि त्याचप्रमाणे उपस्थित तुम्हा दर्दी रसिक श्रोत्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करते. आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमांचं पूजन आणि दीपप्रज्वलन करावं. चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. स्वीकार या अभिवादना. तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना. ही प्रार्थना या ठिकाणी आपण प्रस्तुत करून मान्यवर दीपप्रज्वलन करत आहेत. पंडित विजय देशपांडे यांनाही आदरांजली अर्पण करत आहोत. पुन्हा एकदा आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या या सुंदर मैफिलीचं स्वागत करूया. श्रोते हो, जे सोपं आहे ते सहज करावं, जे सहज आहे ते सुंदर करावं आणि आनंदाच्या 4 थेंबांनी सर्वांवर शिंपण करून अवघं वातावरण सुगंधित व्हावं आणि ही स्वरमयी सायंकाळ खुलून जावी, त्यासाठी हा एक प्रपंच.
आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी माननीय हेमंत धर्माधिकारी सर यांना या ठिकाणी निमंत्रित करते आणि सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवरती या ठिकाणीच मंचावरती ही जी बैठक व्यवस्था आहे याच्यावर एक अवघ्या काही क्षण स्थानापन्न व्हावं. सरांच्या सूचनेनुसार, पंडितजींच्या सूचनेनुसार सर्वजण समोर सभागृहात जी आसन व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत. आपण या ठिकाणी बसावं कृपया. आणि मी आता हेमंत धर्माधिकारी सरांना विनंती करणार आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं. रसिक श्रोते हो, नमस्कार. साधारण पावणे दोन वर्षापूर्वी विजयरावांचं अचानक निधन झालं. वास्तविक नगरमधील अतिशय उभरते म्हणण्यापेक्षा अतिशय प्रस्थापित कलाकार, म्हणजे नगरमध्ये त्यांनी त्यांच्या तारुण्यातलं आयुष्य सर्व इथं घालवलं. गायनाचं जे आवश्यक हे आपलं ज्ञान मिळवायचं होतं ते त्यांनी इथं नगरमध्ये मिळवलं. डॉक्टर खरवंडीकर सर असतील, डॉक्टर बोपर्डीकर सर असतील, अशांच्या माध्यमातून त्यांनी ते ज्ञान मिळवलं. परंतु ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा त्यांना काही गप्प बसवून देत नव्हती. त्यामुळं त्यांनी नगरचं क्षेत्र सोडून पुण्याच्या क्षेत्रात मोठ्या महानगरात ते गेले आणि गाण्यासाठी वेगवेगळ्या गुरूंकडे त्यांनी हे केलं. परंतु एक क्षण असा आला की त्यांना पंडित जितेंद्र अभिषेकींकडे गाण्याचं शिक्षण मिळवण्याचं भाग्य मिळालं. परंतु अभिषेकी बॉनकडे देखील शिक्षण त्यांना हे काही सहजासहजी मिळालं नाही. कारण अभिषेकी बॉननी त्यांना 3 महिने घराच्या बाहेर, त्यांना माहिती होतं की हा येतोय गाण्याला, पण ते त्याची परीक्षा घेत होते की बाबा नेमका कितपत तयार आहे, गाणं ऐकण्याची याची कितपत मानसिकता आहे असं पाहिलं. आणि मग 3 महिन्यानंतर त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि त्यांना अखंड पुढं 15 ते 20 वर्ष, 15 ते 17 वर्ष अभिषेकी बॉनकडे ते जात होते, गाण्याचं शिक्षण घेत होते. त्याच वेळेला पंडित विजय कोपरकरजी देखील अभिषेकी बॉनकडे शिकत होते आणि त्यांचं ते मार्गदर्शन घेत होते. असे विजयराव देशपांडे. परंतु त्यांनी नगरची नाळ कधीही तुटू दिली नाही. मी जरी कलाकार झालो, ते केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करीत होते, परंतु त्यांचं सर्व क्षेत्र हे गाणं हे त्यांनी त्यांच्या जीवनाचं एक ध्येय बनवलेलं होतं. त्यासाठी ते अफाट कष्ट, तब्येत साथ देत नसताना देखील त्यांनी अतिशय कष्ट घेतलेले मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यामुळं अशा कलाकाराचं अचानक जाणं, ते वास्तविक निवृत्त झाल्यानंतर, खरं निवृत्त झाल्यावर अनेक जण विचार करतात की आपण आयुष्यात जे काही करू शकलो नाही ते आता इथून पुढच्या काळात आपण करूया, त्याचा आनंद उपभोगूया जीवनाचा. परंतु त्यांचं दुर्दैव असं झालं की ते निवृत्त होऊन बेडवरच जाऊन पडले. 3 वर्ष 4 वर्ष जवळजवळ ते बेडवरच होते. सारखं आजारपण, वेगवेगळ्या हॉस्पिटलमधनं त्यांचे उपचार चालू होते. परंतु शेवटी नियतीपुढं कोणाचं काही चालत नाही. तर असे विजयराव आपल्याला सोडून साधारण 1.5 वर्षापूर्वी आपल्यातनं निघून गेलेले. तर त्यांच्या स्मृतीसाठी वास्तविक नगरमधले अनेक लोक त्यांना नावानिशी ओळखत होते आणि ओळखतात सुद्धा. तर अशा कलाकाराच्या स्मृतीसाठी त्यांचा मित्र, गुरुबंधू आज या इथे उपस्थित झालेला आहे. तर मी आपणा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि विजयरावांचं पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही कला जपतो, कलाकार घडवतो या ब्रीदवाक्याला जागून मकरंदजी संगीत वारसा जोपासण्यासाठी करत असलेली तळमळ आणि साथीला आहे धनश्री ताईंच्या कलासक्त व्यक्तित्वाची कळकळ. आणि यातून भागणार आहे ती म्हणजे आपल्या सर्वांची, दर्दी रसिकांची स्वरभुकीची मळमळ. आणि त्यासाठी हा सगळा या ठिकाणी आजचा जो प्रपंच आहे तो मांडलेला आहे. आणि याला स्वरसाज चढवण्यासाठी आपल्या नगरचे उदयोन्मुख गायक कलाकार
माननीय श्री अनिरुद्धजी धर्माधिकारी या ठिकाणी प्रथम पुष्प गुंफणार आहेत। आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण प्रथम पुष्पात त्यांची संपूर्ण रागदारी ऐकणार आहोत आणि त्यानंतर द्वितीय पुष्पामध्ये आपण सगळेजण ज्यासाठी आसूसलेलो आहोत त्या पंडित विजय कोपरकरांचं गायन आपल्याला ऐकायचं आहे। तर या ठिकाणी प्रथमतः मी अनिरुद्ध धर्माधिकारी आणि साथसंगत करण्यासाठी माननीय मकरंदजी खरवंडीकर सर आणि शेखरजी दरोडे यांना या ठिकाणी निमंत्रित करते आणि या कलाकारांचा परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करत आहे अनिकेत देऊळगावकर यांना। कलाकारांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं। अनिकेतजी देऊळगावकर। श्रुती संगीत निकेतनतर्फे पंडित विजय देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित संगीत सभेची सुरुवात आज अनिरुद्धजी धर्माधिकारी यांच्या गायनाने होत आहे। त्यांना संवादिनीवर साथ करत आहेत सुप्रसिद्ध संवादिनी वादक श्रीयुत मकरंदजी खरवंडीकर सर। सरांचा परिचय मी पुढे करून देणारच आहे। तबल्यावर त्यांना साथ करत आहेत श्रीयुत शेखरजी दरोडे सर। नगरचे ख्यातनाम तबलावादक तबला नवाज श्री शेखरजी दरोडे सर। शेखर सरांचे सुरुवातीचे शिक्षण हे श्री सतीश आचार्य आणि नंतरचे शिक्षण धनंजय खरवंडीकर सर यांच्याकडे झाले। महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी तबला वादनाच्या मैफिली त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत। अनेक दिग्गज गायकांना त्यांनी साथ संगत केलेली आहे। आपल्या तबला वादनाने शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा त्यांनी आपला एक चाहता वर्ग आणि एक शिष्य वर्ग निर्माण केलेला आहे। तबल्याबरोबरच उत्तम पखवाज वादक अशीही त्यांची ओळख आहे। अनेक दिग्गज कलावंतांना त्यांनी साथ संगत केलेली आहे। विविध पारितोषिक आणि पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत। सर आपलं खूप खूप स्वागत। रसिकाहो, नगरचेच सुपुत्र पंडित विजय देशपांडे यांनी आपल्या गायनाने नगरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठे केले। नगरमध्ये अण्णासाहेब रानडे, डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर, डॉक्टर मधुसूदन पोपर्डीकर अशा मान्यवरांकडून संगीताचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखा निपुण गुरु त्यांना प्राप्त झाला। पंडित विजय देशपांडे यांचे सांगीतिक कार्य खूप मोठे होते, पण त्यांची गायन कला बहरत असतानाच त्यांना देवाज्ञा झाली। पंडित विजय देशपांडे यांनी आपले पुतणे अनिरुद्ध यांना आपली खास गायकी शिकवली। आज विजय देशपांडे जरी नसले तरी अनिरुद्ध यांच्या रूपाने त्यांच्या गायकीचे दर्शन आपल्याला घडणार आहे। तसेच गुरुवर्या कुमुदिनी पोपर्डीकर, पंडित सुधाकर चव्हाण आणि पंडित आनंद भाटे यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे। अनिरुद्धजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। हेलो 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 हेलो
थोडा तानपुरा कमी कमी करा थोडा. उपस्थित सर्व गुरुजन, गुणीजन, संगीत साधक, संगीत रसिक सर्वांना विनम्रतापूर्वक नमस्कार करून गायनाला सुरुवात करतो. सुरुवातीला राग पुरिया, छोटा ख्याल. संग रंग रलिया मैं कर आई पिया संग रंग रलिया मैं कर आई पिया संग मैं कर आई पिया संग रंग रलिया मैं कर आई पिया संग रंग रलिया मैं कर आई पिया संग रंग रलिया मैं आली जात सखियन के साथ मैं आली जात सखियन के साथ मैं कर आई पिया संग रंग रलिया मैं कर आई पिया संग संग में
चली जात सखियन के साथ मैं कर आई पिया संग रंग रलिया। कर आए पिया संग संग रंग रलिया। संग रंग रलिया। कर आए पिया संग पिया संग पिया संग संग रंग रलिया। मैं कर आई पिया संग रंग रलिया। मैं कर आई पिया संग आ
सतावे। निस प्रेम पिया की बात मैं कर आई पिया संग रंग रलिया, मैं कर आई पिया संग। पिया संग रंग रलिया, मैं कर आई पिया संग। एक तो डर मोहे सास ननद को, सास एक तो डर मोहे सास ननद को, एक तो डर मोहे सास एक तो डर मोहे सास ननद को, दूजे तो रानिया जेठानिया सतावे, दूजे तो रानिया जेठानिया सतावे। निस दिन प्रेम पिया की बात मैं कर आई पिया संग रंग रलिया, मैं कर आई पिया संग रंग रलिया। मैं आल जात सखियन के साथ
मैं कर आई पिया संग रहूं, कर आई पिया संग। संग कर लिया मैं कर आई पिया संग, कर आई पिया संग, कर आई पिया संग। माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे गाणे। व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो मज वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे, गात पुढे मज जाणे। माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे। कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या, कधी मनातून वंशवनाच्या, कधी मनातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून झुळ झुळतात तराणे, झुळ झुळतात तराणे। माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे।
जीवन गाणे गाविह गानो माझ्या संगे गाविह गानो माझ्या संगे गाविह गानो माझ्या संगे विहगानो 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 गानो विहगानो माझ्या संगे माझ्या संगे माझ्या संगे माझ्या संगे गाविह गानो माझ्या संगे विहगानो माझ्या संगे माझ्या गाविह गानो माझ्या संगे सुरावरी हा जीव तरंगे सुरावरी हा सुरावरी हा सुरावरी हा जीव तरंगे तुमच्या परी ए तुमच्या परी ए तुमच्या परी तुमच्या परी तुमच्या परी माझ्या ही सुरातून तुमच्या परी माझ्या ही सुरातून उसळो प्रेम दिवाणे तुमच्या परी माझ्या ही सुरातून उसळे प्रेम दिवाणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे धन्यवाद.